त्या काळामध्ये मी ही कर्ज बुडवण्याची कविता म्हटली. तुम्हाला आठवत असेल, शेषराव भरोसे आपल्या ग्रामीण बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो, मी ही शिक बाबा शिक कविता म्हटली आणि घेतलेली कर्ज बुडवायला शिक म्हटली. ते बँकेचे चेअरमन होते. त्यांनी मला सांगितलं भाषणामध्ये की इंद्रजीत, शेतकऱ्यांची भावना कधीच नसते कर्ज बुडवायची. म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणताय? तर त्यांनी उदाहरण सांगितलं. ते म्हणले माझ्या बँकेचं माझ्याच एका नातेवाईकानं कर्ज घेतलं होतं आणि तो माणूस मरायला टेकला आणि एक दिवस त्याची वाचा गेली. तो जिवंत होता, वाचा गेली, कशात तरी जीव गुंतला होता, पण त्याला सांगता येत नव्हतं. म्हणाले मी भेटीला गेलो त्या माणसाच्या, किंवा काय झालं म्हणजे कशामुळं ह्याचा जीव जात नाही, इतका कशात जीव गुंतलाय. सगळ्यांनी प्रयत्न केले, कान त्याच्या तोंडाजवळ नेऊन किंवा काहीतरी सांगायचं काय ह्याला कशात जीव गुंतलेला आहे. तर मग शेषराव भरोसेने त्याच्या मोठ्या मुलाला बाजूला घेतलं आणि विचारलं की त्यांना वाचा होती तेव्हा कुठली गोष्ट पुन्हा पुन्हा ते बोलत होते. तर ते म्हणाले बाबा म्हणत होते की पोट्टे हो, माझ्या नावावर तुम्ही कर्ज घेतले, ते कर्ज अजून फेडलं नाही, मी मेलो तर मला नरकात जावं लागेल, असं ते म्हणत होते. म्हणे ते आध्यात्मिक आहेत. ते बँकेचे जरी चेअरमन असले, शेषराव भरोसे वारकरी होते, ते त्याने ओळखलं की त्याचा जीव कर्जात गुंतलेला आहे, कर्ज फेडल्याशिवाय हा मरणार नाही. त्यांनी बाहेर बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या. भरोसाहेब म्हणले बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या, मी त्या माझ्या उपरण्यात बांधल्या आणि त्या विटा नेऊन त्यांच्या छातीवर ठेवल्या आणि सांगितलं की बाबा, माझ्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलांनी सगळी रक्कम माझ्याकडे दिलेली आहे, ही रक्कम आहे, हे मी घेऊन चाललो, तुमचं कर्ज फिटलं. आणि त्यांनी जीव सोडला म्हणाले. म्हणजे हा देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्याचा आज हात कापतो. लोक मदत देतील, पण त्याच्यापेक्षा आपल्या हिमतीनं आपण उभं राहायला पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये.